मला खूप आनंद होतोय की भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला एवढा मोठा बहुमान दिलेला आहे। आणि राहिली गोष्ट गुजराती लोक असू दे, मराठी असू दे किंवा इतर भाषिक असू दे, मुंबईकर, मी आवर्जून इथे उल्लेख करते, मुंबईकर हा फक्त कामाच्या माणसाच्या मागे उभा असतो। मुंबईचा रंग हा भगवाच आहे आणि यापुढे तो कायम भगवाच राहणार। भाषणामध्ये पण एकच मुद्दा होता की मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आणि बोलल्याप्रमाणे मुंबईचा महापौर हा मराठीच दिलेला आहे की मुंबई ही फक्त मराठी नाही, बहुल भाषीय सगळ्यांची आहे, कॉस्मोपॉलिटन आपण बोलतो। घाटकोपरमधील गुजराती बहुल भागामधील 132 क्रमांक वॉर्डमधील मराठमोळा चेहरा रितू तावडे यांना आता भाजपने महापौर पदाची उमेदवारी जाहीर केलेली आहे। आता पुढील कारभार नेमकं कसं असणार आहे किंवा कशा प्रकारे आता ही निवडणूक पार पडते, अगदी औपचारिकताच आता बाकी आहे। रितू तावडे आपल्यासोबत आहेत। सर्वात प्रथम तुमचं नाव घोषित केल्यानंतर काय तुमच्या भावना होता, काय सांगणार? अनेक नावं रेसमध्ये होती खरं तर, मात्र तुमचं नाव अग्रस्थानी आलेलं आहे। मला खूप आनंद होतोय की भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला एवढा मोठा बहुमान दिलेला आहे। आणि राहिली गोष्ट गुजराती लोक असू दे, मराठी असू दे किंवा इतर भाषिक असू दे, मुंबईकर, मी आवर्जून इथे उल्लेख करते, मुंबईकर हा फक्त कामाच्या माणसाच्या मागे उभा असतो। म्हणूनच मला वॉर्ड 132मध्ये जवळपास 19,800 मतदान करून 16,165 एवढा मोठा लीड या सगळ्या जनतेने दिलेला आहे। त्यामुळे त्यांचेही मी खूप या ठिकाणी आभार मानते आणि पक्षाच्या वतीने मला हा जो बहुमान मिळाला आहे तो जरी महापौर पदाचा असला तरी त्याचबरोबर जबाबदारीची मला जाणीव आहे आणि मुंबईची सेवक म्हणून काम करणार। नक्कीच ताई, आता तुम्ही उल्लेख केला की गुजराती मराठी, गुजराती परप्रांतीय असे वाद निवडणुकीच्या दरम्यान तापवले जात होते। मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला जातोय असं वारंवार जे आहे भाजपतर्फे बोलण्यात येत होतं। आता ते नॅरेटिव्ह जे आहे कुठेतरी एकंदरीत आपण पाहिलं तर तुम्ही आल्यानंतर मराठमोळा चेहरा हा भाजपने दिलेला आहे, तर काय सांगणार? हे संपूर्ण जे आहे नॅरेटिव्ह सेट करण्याचा भाजपकडूनही प्रयत्न केला जातोय का, काय बोलणार आहे? नाही, मुंबईचा रंग हा भगवाच आहे आणि यापुढे तो कायम भगवाच राहणार। मुंबई काय, महाराष्ट्राचा रंग पण भगवा राहणार, भारताचा रंग पण भगवाच राहणार। तर त्यामुळे इथे बहुभाषिक आणि हा विषयच नाही आहे, हे सर्वजण आहे भगव्याच्याच पाठीशी आहे आणि आम्ही भगवा झेंडा हातामध्ये धरूनच मुंबईकरांचं काम करणार। नक्कीच ताई, खरं तर मी उल्लेख केला की भाषेचा मुद्दा हा निवडणुकीच्या दरम्यान तापवला गेला होता। यानंतर मुंबईच्या महापौरपदी नेमकं कोण विराजमान होणार, मराठीच तो चेहरा असणार का, असे देखील प्रश्न वारंवार उपस्थित होत होते। यामुळे आता आश्वासक चेहरा मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी तयार झाला आहे का, असं म्हणायला हरकत नाही आहे? भारतीय जनता पक्षाच्या संकल्पनाम्यामध्येच होतं किंवा वारंवार त्यांच्या भाषणामध्ये पण एकच मुद्दा होता की मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आणि बोलल्याप्रमाणे मुंबईचा महापौर हा मराठीच दिलेला आहे। मराठी माणसासाठी नेमकं आता पुढील कामकाज कसं असणार आहे किंवा त्यांच्यासाठी नेमकं काय काय योजना असतील त्याबद्दल काय? मी पुन्हा तुम्हाला एकदा इथे सांगू इच्छिते की मुंबई ही फक्त मराठी नाही, बहुल भाषीय सगळ्यांची आहे, कॉस्मोपॉलिटन आपण बोलतो। या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे सगळी लोक या ठिकाणी आहेत। फक्त त्यांचं एकच म्हणणं असतं, जो व्यक्ती आमच्यासाठी काम करेल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू। म्हणूनच या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये काम करणाऱ्या सगळ्या महायुतीच्या सर्वात जास्त नगरसेवकांना मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आणून बसवलेलं आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहे। खरं तर त्यांच्याकडूनही उमेदवार जो आहे महापौर पदासाठी देण्यात येणार आहे असं चर्चा आहे, बातम्या आहेत ना, मात्र त्यापूर्वीच त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। नाही, किशोरीताईंच्या शुभेच्छा ज्या मिळाल्या त्याचं मी खूप स्वागत करते। नक्कीच आपण पाहतोय मुंबईमधील अनेक समस्या असतील, मग प्रदूषणाचा मुद्दा असेल, वाढत्या AQIचा मुद्दा असेल, बांधकाम असेल किंवा होर्डिंग्स असतील, पदपद असतील, असंख्य मुद्दे आहेत। तर पुढे तुम्ही महापौर पदाच्या शर्यतीमध्ये आहात, अगदी औपचारिकताच बाकी आहे बोलल्याप्रमाणे, तर काय अजेंड्यावर नेमकं तुमचं असणार आहे? मुंबईमध्ये प्रदूषणाचा जो लेवल आहे तो खूप वाढलेला आहे, मी मान्य करते, पण मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं पण खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। जर तुम्ही तसं बघायला गेलं तर रस्ते झालेत, पूल झालेत, या सगळ्या गोष्टी किंवा ज्या छोट्या छोट्या चाळींमध्ये जी लोक बिचारी इतके वर्ष रखडत बसली होती त्यांना एक स्वतःचं हक्काचं घर मिळवण्याचं काम आज आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं आहे। त्याचबरोबर विविध खाजगी कन्स्ट्रक्शन्स कंपन्या त्यांची कामं चालू आहेत। त्यामुळे एक प्रदूषणाचा लेवल वाढला आहे, ह्या ठिकाणी आपल्याला अमान्य करता येणार नाही, पण त्याच्यावरती काय तोडगा करायला पाहिजे ते आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्यावरती पूर्ण विचार करतात आहे। त्याच्याविषयी त्यांनी आता रिसेंटली ट्विट पण केलं होतं आणि
ती त्यांची कामाची गती किंवा ते विजन घेऊन पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळे नगरसेवक करणार आहोत. धन्यवाद ताई, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. एकंदरीत आपण पाहतोय की मोठी लवकरची महापौर पदाच्या जाहिरासाठी भाजपकडून सुरू होती. आता ते नाव जे आहे जाहीर झालेलं आहे. ऋतू तावडे या उमेदवार म्हणून भाजपने नाव घोषित केलेलं आहे. त्यामुळे आता पुढे निवडणुकीदरम्यान नेमकं काय घडतं, कशा प्रकारे या निवडणुका पार पडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.